गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 अमरावती शहराचे अधिकारी व अंमलदार हे 3 ऑक्टोबर 2024 रोजी पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की गुन्हेगार नामे अजमत राहणार आझाद नगर हा त्याच्या साथीदारासह पंचवटी चौक पंजाबराव देशमुख हॉस्पिटल जवळ गांजा बाळगून विक्रीसाठी येत आहे। सदर माहिती खात्रीशीर असल्याने अंमली पदार्थ कायद्यामधील तरतुदीचे तंतोतंत पालन करून पंचवटी चौक येथे सापळा रचला असता माहितीप्रमाणे अजमत व त्याचा साथीदार हा पीडीएमसी हॉस्पिटल कडून पंचवटी चौकाकडे येताना दिसला व मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याचे वर्णन असल्याने स्टाफ मार्फतीने त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव व पत्ता सय्यद अजमत सय्यद मुग्धर वय 55 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार आझाद नगर गल्ली नंबर 1 पोलीस स्टेशन गाडगेनगर व समीर शहा नाझीर शहा वय 27 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार मुक्तिजिया मदरसा जवळ लालखडी पोलीस स्टेशन नागपुरी गेट अमरावती असे सांगितले। पंचासमक्ष याची अंगझडती घेतली असता त्यांनी शर्टच्या आतमध्ये पोटाला पांढऱ्या कलरच्या कापडी पट्ट्यात ज्याला पांढऱ्या दोरीने बांधलेले त्याला उघडून पाहिले असता आत प्लास्टिक मध्ये गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळून आला। त्या दोघांकडे एकूण 9 किलो 865 ग्रॅम गांजा ज्याची अंदाजे किंमत 1,97,000 रुपयाचा मिळून आला। तसेच त्यांच्या विरुद्ध NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद होण्याबाबत पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे तक्रार देण्यात आली असून आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे देण्यात आला आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।